जे धर्मांध शक्तींना बळ देतात. आम्ही यादी करायला घेतली, 40 लोक पुरोगामी मांडणी करतात. खरं असं आहे की पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही. कारण ज्या प्रकारची चळवळ या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभी केली किंवा त्यांच्या अनुयायांनी उभी केली, ही चळवळ एक प्रकारे निधर्मी अशा प्रकारची चळवळ होती. आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे. मला असं वाटतं की त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी, किंबहुना मध्यंतरीच्या काळात हा प्रयत्न झाला की वारकरी संप्रदायामध्ये काही लोक शिरून जो वारकरी विचार आहे त्याच्या बिलकुल विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते. आणि अशा लोकांना वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी बाहेर काढलं. आपण एक लक्षात घ्या की ही जी हजारो वर्षाची समृद्ध परंपरा आहे, किमान गेल्या 800-900 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर वारकरी विचार हा श्रद्धेचा विचार आहे, वारकरी विचार हा बंधुतेचा विचार आहे आणि वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेत प्रत्येक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनाची चित्ताची शुद्धता झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार करणारा, पर्यावरणाची साधर्म साधणारा अशा प्रकारचा विचार आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला. असा लेख स्मरणिकेत नको होता का? असा लेख म्हणजे असा लेख ज्यावेळी घेतला गेला त्यावेळी स्मरणिकेतून तो वगळायला हवा होता. नाही, मी असं काही म्हणणार नाही. एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करण्याची त्या ठिकाणी मला असं वाटतं की एक अधिकार प्रत्येकाला आहे आणि कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळी मतं येत असतात. कोणी काय लेख लिहावा, शेवटी साहित्य संमेलनाने ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून, देशाचे कृषी मंत्री म्हणून किंवा एकूणच राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान आहे म्हणून त्यांचा लेख घेतला. तर त्यात काय लिहावा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तो लिहिला. तर यादी करायला घेतलेली आहे अशा लोकांची, त्याबद्दल तुमचं काय मत? कशाची यादी? जे असे वारकरी संप्रदायातले असे लोक आहेत, खऱ्या अर्थानं त्यांना हवी असेल तर वारकरी विचाराच्या विरोधात जाऊन जे लोक वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांची यादी मी त्यांना पाठवून देईन. म्हैसकर मॅडमशी तुमचं बोलणं झालं, ते मंत्री कोण आहेत त्यांनी सांगितलं का तुम्हाला? आणि असं काही हा फार एवढा गंभीर विषय नाही आणि त्यांनी तो गंभीरतेने घेतलेला नाही. काही प्रमाणात नक्कीच, कारण यातले काही लोक जे तिथे शिरले, ज्यांना सुदैवाने आमच्या वारकरी परंपरेनं झिळकारलं, त्या लोकांचा संबंध हा अर्बन नक्षल चळवळीशी देखील आम्हाला पाहायला मिळाला. त्या संदर्भातलं डोसियर देखील माझ्याकडे आहे.